आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे ओल्या शेंगापासून दाणे काढून आमटी। आमटीसाठी लागणारे साहित्य: 2 चम्मच मी धने घेतलेले आहे, त्यानंतर 2 चम्मच खसखस घेतलेले आहे, लसूण आणि अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि त्यानंतर कांदा। हे दाणे मी काढून घेतलेले आहे, त्यानंतर आपण छानपैकी भाजून घेऊया। हे दाणे मी छानपैकी खमंग भाजून घेतलेले आहे। सर्व हा मसाला छानपैकी भाजून घेतलेला आहे। भाजलेला मसाला आपण मिक्सर मधून काढून घेऊया। हा मसाला मी बारीक काढून घेतलेला आहे। भाजलेले दाणे हे मिक्सर मधून जाडसर काढून घेतलेले आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घेतलेले आहे। तेलामध्ये कढीपत्ता आणि ओल्या लसणाची पात घालूया। वाटण केलेला मसाला आपण कढईमध्ये घालूया। हा मसाला छानपैकी कढईमध्ये परतून घेऊया। यामध्ये 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला ॲड करून घेऊया। हा मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आपण त्यामध्ये बारीक वाटण केलेले दाणे घालूया। यामध्ये आपण आता पाणी घालूया। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। आपल्या आमटीला छानपैकी उकळी आलेली आहे। गार्निशिंगसाठी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। झणझणीत आपली आमटी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा।